हं. नमस्कार दामले काका. नमस्कार. नवीन नवीन उपक्रम. हां लोक पाणी पितात हां आणि त्या बाटल्या असतात त्या कुठेही टाकतात. मग त्या प्लास्टिकच्या बाटल्याचा उपयोग काय करावा? हां मग त्या प्लास्टिकच्या बाटल्या घेतल्या, हं, एकात एक घातल्या आणि त्याच्यामध्ये सगळ्यात खाली पहिल्यांदा माती, हं, नंतर नारळाचं जे कोकोपीट असतं ते घातलं आणि सगळ्यात शेवटी माती. आणि ते झाडाच्या शेजारी आपण ठेवायचं. हं. म्हणजे काय होतं की ठिबक योजना, हां हां म्हणजे पाण्याला थेंब 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 झाडाला पाणी मिळतं. दुसरी कारण गोष्ट, उन्हाळा फार कडक आहे ना उन्हाळा आता. फार कडक आहे, त्याच्यामुळे ठिबक सिंचनाने पाणी मिळतं. हं, दुसरी गोष्ट, प्लॅस्टिक जो कचरा आहे त्याचा पण उपयोग चांगल्या प्रकारे होतो. चांगल्या प्रकारे आणि झालं. याच्यात काही किरडू बिरडू काही जाऊ नये हां म्हणून बॅटन आहे आणि त्याला वरती खेळ मारलेले आहे. बर म्हणजे काय होईल, आतमध्ये काही जाऊ नये. बर बर आतमध्ये कारण काय, शेवटी प्लॅस्टिक बाटली आहे, आतमध्ये काही जाऊन बसू शकेल. बसू शकेल. त्यामुळे बॅटन घेऊन खेळ मारले, हां त्याची ती सेफ्टी आहे. हां, हां. आणि त्याच्यासारखं तुमच्यासारख्या लोकांच्यामुळे आम्हाला ते काम करायला उत्साह मिळतो. नाही, आपलं काम धन्यवाद. छान आहे. धन्यवाद. कोरोनाच्या काळामध्ये आपण फुकट मोफत मास्क वाटले. शिवाय आपण इथे रोज गाडी लावायचा आणि लायब्ररी सुरू केली होती मोफत लायब्ररी. की लोकांना पुस्तकं वाचायला मिळाली. मोफत लायब्ररी. मोफत लायब्ररी चालू केली. अशा प्रकारचं काम आपलं सतत चालू आहे. आणि आता हे तर आणखी वनस्पतीच्या बाबत आणि ज्या गोष्टी लोक फेकून देतात, बाटल्या वगैरे, त्या बाटल्यांचा चांगला उपयोग आपण केलेला आहे. काही स्वयंसेवी मुलंसुद्धा आली होती आली. वाटतं आपल्याबरोबर. हो, तिथे आली ती कचरा होता, हां, तेव्हा त्यांनी आणि मग फोटो काढले. त्या प्रकारे दामले साहेबांचं काम आमच्या कोथरूड परिसरामध्ये खूप चांगल्या प्रकारे चाललेलं आहे. असंच उतारवयामध्ये आपल्या वेळेचा सदुपयोग कसा करावा, समाजासाठी, आपण कुटुंबासाठी करतो त्याप्रमाणे ते समाजासाठी सुद्धा करतात. कुटुंबासाठी प्रत्येकजण करत असतो. समाजासाठी करणारी माणसं अशी विरळ असतात. तेव्हा त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि असेच आपलं कार्य पुढे जात राहू. आपल्या हातून चांगलं कार्य आणि आपल्याला चांगलं आरोग्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण समाजामध्ये अशा लोकांची गरज आहे की जेणेकरून समाजासाठी काम करायला पाहिजे आणि आपण ते करता आहात, त्याबद्दल आनंद वाटतो. आपण रोज गांधी भवनच्या परिसरात भेटत असतो आणि एकमेकाचे विचार एकमेकापर्यंत पोहोचत असतो. तेव्हा आपला अभिनंदन करतो की हे कार्य असंच चालू राहू. आणि तुमचे अभिनंदन, कारण तुम्ही व्याख्याने इतकी वेगवेगळ्या विषयावर देता. तुमचा गाढा अभ्यास आहे. तुमचंही अभिनंदन लोकांचं. हे पहा, ही त्यांची गाडी आहे. ही गाडी घेऊन येत, गाडी उभी करतात, त्याच्यात पाणी आणायचं, माती आणायची, त्या पडलेल्या बाटल्या आणायच्या आणि त्याचा हा उपक्रम केला. इथे आज त्यांनी 6 झाडांना अशा प्रकारचं हे ठिबक सिंचन केलेलं आहे. झाडांना जगवणं किती गरजेचं आहे आणि पर्यावरण रक्षणही किती गरजेचं आहे हे ह्या सार्वजनिक काकांकडून. लोकं फ्लेक्सच्या जे बॅटन असतात टाकून देतात, त्या बॅटनचे उपयोग केले. हा, फ्लेक्सच्या पहा, मागे लाकडी टाकाऊ, बॅटन असतं. टाकावातून म्हणजे टिकाऊ. सगळं टाकाऊपासून हे आहे. हां, खूप सुंदर असं कार्य दामले काकांचं चाललेलं आहे. आपणही सर्वांनी करावं असं काहीतरी आणि या झाडांना जगवावं. माणसं जगण्याचा प्रयत्न करतात, पण झाडंमुखी विचारी त्यांना कोण जगवणार? पुढच्या केवढं पिढीकरता ते आवश्यक आहे. खूप पुढच्या छान आहे. पिढीला. आणि इथे हे आंब्याचं झाड आहे पहा, मी पाहिलं गेल्या वर्षी लावलीत मुलांनी ज्ञानप्रबोधिनीच्या, पण लावतात आणि जातात. तर इथे मात्र यांचं बारीक लक्ष असतं ह्या दामले काकांचं आणि आम्ही येता जाता ते पाहत असतो. असे हे दामले काका नाही, ते हे सार्वजनिक काका आहे, कारण पुण्याची परंपरा आहे सार्वजनिक काकांची. तर तुम्ही फार मला मोठं हे केलं. धन्यवाद, तेवढा मोठा धन्यवाद नाहीये मी. काका. एवढा मोठा नाहीये. तुम्ही फार मला हे केलंय.